कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून बेळगाव तालुक्यातील अतिवाड, बेकिंकरे, गोजगा, बसुर्ते या गावांना सातत्याने अन्यायकारक वागणूक मिळत आहे। शाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी बसची बोंबाबोंब असते। या सर्व बाबींना कंटाळून रोजच्या रात्रीची बसची वाट बघून विद्यार्थ्यांचा संयम सुटला व आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आमची बस सुरू झालीच पाहिजे असा पवित्रा घेत आज मंगळवारी शहरातील बस स्थानकात ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी दिल्या। अतिवाड गावात बस वेळेत नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान होत आहे। गावातील सामाजिक कार्यकर्ते यतेश हेबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भर उन्हात तासभर बस स्थानकात ठिय्या आंदोलन करून जोरदार निदर्शने केली। आम्हाला डेपो नको, सहानुभूती नको, आम्हाला वेळेत बस गाडी मिळालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देऊन परिवहन प्रशासनासह शासकीय प्रशासन यंत्रणा हलवून सोडली। विद्यार्थ्यांचे रौद्र रूप पाहून स्थानकात शेकडो ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, युवकांची गर्दी झाली होती। विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी अधिकारी अनेक कारणे देत होते। विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत वाट पाहीन मात्र बसनेच प्रवास करीन असा आक्रमक पवित्रा घेतला होता। परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान बस विभाग अधिकारी वेळेत ठोस आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले, मात्र पुन्हा वेळ पडल्यास बेळगाव वेंगुर्ला रस्ता बंद करू अशी देखील चेतावणी यावेळी देण्यात आली। मी सोनम पवार बेकिंगरे बोलते। आम्हाला इथे बस नाही, बरोबर सकाळी एक तर येत नाही, संध्याकाळी पण येत नाही। आम्ही संध्याकाळी 8 ला घरी पोहोचतोय। आम्ही अभ्यास कवा करायचा? आम्ही कॉलेज सुरू इथं मोर्चा करायला आलो तर आम्हाला यांनी जामून सांगायले, मग आम्ही काय करायचं सांगा? कोणतं गाव? बेकिंगरे आतवाडचे सगळे आहेत। आम्ही काय करायचं सांगा? आम्ही अतिवाड गावचे ग्रामस्थ आता तुम्ही बघताय आम्ही मोर्चा घेऊन आलोय NWKRTC वरती, कारण गेल्या 2 वर्षापासून ही एकदम मुलांची अवस्था एवढी झाली की सकाळी 8 वाजता मुलं गेली तर बस टायमात नसते, यायची वेळ नाही आहे। आता यांना बसकडे आलो, बस का पाठवून देत नाही म्हटल्यानंतर ह्यांनी सांगतायत की तिथं बाथरूमची व्यवस्था नाही। मग बाथरूमची व्यवस्था काय आम्ही करून द्यायची का? यांना ह्यांचं बस डेपोचं आहे का नाही, बसचं एक सेक्शन करता येत नाही का यांना? आणि पुन्हा यांना म्हणतायत उठा आणि इथून जावा म्हणतायत की ह्यांना एक तर बस सोडायला गावात नाही आहे। बरं आता जवळजवळ 1 वर्षापासून आम्ही इथं कंटिन्यू येऊन यांना नोटीस देतोय की तुम्ही बस चालू करा, बस चालू करा। मग आता शेवटी एक कंटाळून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आज मोर्चा घेऊन आलेलो आहे। आज जर यांनी व्यवस्था केली नाहीत तर उद्या भविष्यात आम्ही उसगावचाही रोड अडू। आता यांनी आम्हाला प्रॉब्लेम सांगायला की तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे, बाथरूमची व्यवस्था नाही आहे, पण पाण्याची व्यवस्था आम्ही स्वतः तिथं समोर थांबून करतोय, समोरच्या घरातनं यांना पाण्याची व्यवस्था करतोय। पंचायतीने देखील ह्यांना जो त्रास आहे ते बघून पंचायततर्फे बाथरूम सँक्शन केलेत, तरी हे आताही तेच कारण देत आहेत आम्हाला। जर याने आता आम्हाला पर्याय म्हणून काय केले नाही तर उद्या उसगावचा रोड ब्लॉक करणार।